नमस्कार, मी मिसेस मानसी परेश देशमुख आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये. चला तर मग आज आपल्याला काय बघायचं आहे तर 14 जणांची ट्रेन ग्रुपची ऑर्डर मी कशी पूर्ण केली ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण त्याआधी एक घटना माझ्याबरोबर घडली तेही मी सांगणार आहे. आणि ही ऑर्डर 3 तारखेची होती. 3 तारखेला माझ्या भाचीचं लग्न होतं. तुम्ही केळवण बघितलं असेल, मी केलं होतं थाटामाटात. मला बरं नव्हतं तरी मी ते केळवण केलं होतं. आणि 1 तारखेला तिची मेहंदी हळद होती, 2 तारखेला मध्ये गॅप आणि 3 तारखेला लग्न. आणि सेम टाईम मला एक ऑर्डर आली. तर मी हो म्हटलं, मी आहे असं मी म्हटलं, अवेलेबल आहे. आणि गुरुवारी म्हणजे शुक्रवारी तिची मेहंदी आणि हळद होती. गुरुवारी एक अशी घटना आमच्या समोर आली की ज्याने आम्ही खूपच हतबल झालो, म्हणजे शॉक झालो. आमच्या एक जवळचे, म्हणजे खरं तर आमचे फॅमिली फ्रेंड आहेत ते, मी त्यांचं नाव नाही इथे घेऊ इच्छित. आणि त्यांच्याबरोबर काय घडलं आहे तेही सध्या मी नाही सांगू शकत, कारण की खूप मोठे म्हणजे दुःखद घटना घडली, मी नाही इथे हे करत. बट प्रॉब्लेम असा झाला की त्यामुळे मी स्वतः खूप डिस्टर्ब झाले. गुरुवारी सकाळी सकाळी ही बातमी आली आणि पूर्ण दिवस मी डिस्टर्ब होती. आणि त्या नादात मला काही कळलंच नाही की मी जी ऑर्डर 3 तारखेला तयार करायची होती ती मी 1 तारखेला सकाळी उठल्यावर ऑर्डरचं काम चालू केलं. आणि माहीत नाही काय मला काय झालं होतं. संध्याकाळी मी 5-5:30ला माझ्या मनात काय आलं आणि मी ज्यांची ऑर्डर होती त्यांना फोन केला की म्हटलं ऑर्डर कुठे पोचवायची आहे किंवा तुम्ही घ्यायला येत आहे की मी पॉर्टर करू वगैरे, असं माझं सगळं त्यांना मला विचारायचं होतं. म्हणून मी त्यांना कॉल केला. कॉल केल्यावर ते पटकन म्हणाले, काही हरकत नाही आहे ताई, रविवारच आहे तर मीच येईन घ्यायला. त्यावेळेस मी त्यांना अजिबात असं दाखवलं नाही की मला माझं काय प्रॉब्लेम झाला आहे किंवा काय. मी म्हटलं हरकत नाही. नशिबाने मी दाल खिचडी करायची बाकी होती आणि भाजी रेडी होती, मोदक रेडी होते, चपात्या रेडी होत्या, त्याच्यानंतर पापड भाजून झाले होते, लोणचं सगळं भरून झालं होतं. तर अक्षरशः मी इतकी शॉक झाले. ही गोष्ट 5:30-6 वाजता झाली आणि तेव्हा मी फक्त अशी शांत बसून राहिले आणि स्वामींचं नाव घेतलं. म्हटलं, स्वामी काय घडलं हे आज माझ्यासोबत. पहिल्यांदा अशी माझ्याकडनं एवढी मोठी चूक होती आहे आणि आता मी हे सर्व काय करू. तर मी, माझी मैत्रीण आहे तिला मी पोळी भाजी केंद्रामध्ये, तिला मी फोन केला आणि तिने मला सपोर्ट केला. त्याबद्दल मी तिचे अगदी धन्यवाद मानेन. आणि माझी मुलगी ही अकोल्याला जायला निघाली होती तर तिला डबा भरून दिला, म्हणजे अगदी पापड, मोदक, भाजी असं सर्व तिलाही भरून दिलं. आणि जे काही मला उचलून ठेवता आलं ते मी ठेवलं आणि हळदीला आणि मेहंदीला गेले. पण माझं लक्ष बिलकुल तिकडे नव्हतं. हार्डली मी अर्धा तास फक्त तिकडे थांबले. म्हणजे मी व्यवस्थित तयार वगैरे होऊन, म्हणजे तयारी करतानाही मला अगदी माहीत नाही काय, मला कुठलाच असं वाटत होतं मी जे काय घालते ते मला छानच नाही दिसत आहे, असं मला खूप डिस्टर्ब वाटत होतं. तरी पण मी तयार झाले, कारण त्यांनी थीम दिली होती आणि त्या थीमप्रमाणे मी तयार होऊन गेले. पण मला माझंच बरं नव्हतं वाटत आणि मग मी अर्ध्या तासाने तिकडनं निघाले. घरी आले आणि मधला एक दिवस शांतपणे विचार केला की कसं काय करायचं, प्लॅन केला. आणि आता लग्न होतं 6:30चं आणि ऑर्डर मला द्यायची होती 7 वाजता. तर मी त्यांना रिक्वेस्ट केलं, जे आहेत गोविंद आपटे म्हणून, त्या दादांना मी रिक्वेस्ट केली की मला लग्नाला जायचं आहे तर मी 6 वाजता सगळं रेडी ठेवते, तुम्ही प्लीज येऊन कलेक्ट कराल का. तर त्यांनी बिचाऱ्यांनी हो सांगून ते आलेही तेवढ्या वेळात. आणि मग मी ऑर्डर पूर्ण केली. पुन्हा परत पहिल्यापासून फक्त दाल खिचडीची जी डाळ होती ती मी फ्रीजला ठेवली, कारण की एवढं पुन्हा पॉसिबल नव्हतं, माझं खूप नुकसान झालं असतं सगळं. आणि भात आम्ही शनिवारी सगळा संपवला. भात पण मी लावला होता. योगायोगाने माझी बहीण आणि भाऊ आणि भाऊजाई वगैरे आली होती. मग आम्ही तोच भात गरम करून खाल्ला. आम्ही संपवलं, कसं तरी सगळं संपवलं. आणि रविवारी पुन्हा एकदा मी नव्याने जोमाने अगदी कामाला लागले आणि पुन्हा सर्व केलं. तर असा हा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते.
तुम्ही तो बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, त्यानंतर मी तयारी केली, म्हणजे एक अर्धा पाऊण तासात माझ्या बहिणीने मला तयार केलं. छोटी बहीण माझी ब्युटिशियन आहे, तिचा नंबर मी तुम्हाला इथे देत आहे. आणि माझा टेलरही खूप छान, अगदी तो त्याचं स्टिचिंग एवढं सुंदर असतं. तर माझा टेलर आणि माझ्या बहिणीचा म्हणजे ब्युटिशियन आहे तिचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर तुम्हाला कधी कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. मी डोंबिवली येथे राहते, डोंबिवली ईस्टला. पण जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर माझी बहीण म्हणजे लग्नाच्या वगैरे ऑर्डर तर करतेच अशा, पण तुम्हाला काही म्हणजे तिचे हेअरमध्ये पण हात चांगला आहे, फेशियल तिचे चांगले आहेत, मेकअप चांगला आहे, सर्वच काही छान आहे तिचं. कारण आता जवळजवळ तिला 25 वर्षाचं, 25 नाही 27 ते 28 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 25 वर्ष झाले तिचं पार्लर स्वतःचं आहे. तर एवढा मोठा एक्सपिरियन्स गाठीशी आहे, तर ती छान सर्व करते. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, नक्की सांगा. आणि माणसांच्या आयुष्यात अशा घटना येत असतात. सॅटर्डेला मी माझ्या बहिणीला बघायला गेले होते, जिला जुळी मुलं झाले, एक मुलगा एक मुलगी. तुम्हाला रोहन गुजर हा ॲक्टर माहिती असेल, जो आता सध्या आमने सामने हे नाटक त्याचं खूप फुल फॉर्ममध्ये चालू आहे. होणार सून मी या घरची मध्ये त्याने पिंट्या याचा रोल केला होता. तर तो माझा मेहुणा आहे, तर म्हणजे माझ्या सख्ख्या चुलत बहिणीचा नवरा. तर त्यांना जुळी बाळं झालेत, मुलगा आणि मुलगी, आद्या आणि अद्वैत नाव आहे त्यांचं. तर आम्ही त्यांना बघायला गेलो होतो. तिकडेही एक मोठा इन्सिडन्स आमच्याबरोबर झाला. म्हणजे आम्ही गाडी पार्क केली होती आणि आम्हाला माहीत नव्हतं की ती गाडी ज्या मालकाची, म्हणजे जागा ज्या मालकाची आहे, तो काय तिकडचा स्थानिक हे असल्यामुळे खूप दादागिरी वगैरे करत होता. आमच्याकडे 5,000 रुपये मागत होता. जोपर्यंत तुम्ही 5,000 देणार नाही तोपर्यंत आम्ही गाडी काढणार नाही वगैरे. हाही एक मोठा आमच्याबरोबर सॅटर्डेला झालेला इन्सिडन्स. तर असं गुरुवारपासून खूप सर्व डिस्टर्ब होतं आणि त्यातूनच मला ह्या ऑर्डर पण पूर्ण करायच्या, लग्नालाही जायचं आणि आपण कोणाला दाखवायचं नाही की आपल्याबरोबर एवढं काही घडत असतं. केलं पण मी सर्व. तर बघा मग तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ. चला तर मग माझ्या किचनमध्ये भेटूया. तर आपण मोदकापासून सुरुवात करूया. आता मी इथे मोदकाची यादी पारी करून घेते. तुम्हाला खरं तर माझे मोदक पाठ झाले असतील तरीही मी दाखवते की मी आज काय काय बनवलं. आपल्याला संध्याकाळी 6 वाजता सर्व पॅक करून द्यायचं आहे. त्यानंतर मला तयारी करून निघायचं आहे. खरं तर लग्न 6:30चं आहे, पण थोडंसं लेट होणार आहे मला माहिती आहे, पण इलाज नाही आहे, पापी पेट का सवाल आहे. आणि हो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल तर तुम्हाला सगळ्या रेसिपीज पण याच्यात बघायला मिळतील. तर इथे मी आता मोदक पहिले करून घेते. एकदा मोदक रेडी असतील की मग मला इथे म्हणजे याच्यासाठी अडकून राहायला होणार नाही. मोदक झाले एकदा की मग मी पुढच्या तयारीला लागेन. हे बघा, आपला मोदक तयार. मला टोटल 14 पॅकेट्स द्यायचे. तर इथे मी आता बघा एक ना पौष्टिक खिचडी करते. इथे मी तूर डाळ, मसूर डाळ आणि सालसकट मूग डाळ म्हणजे हिरवी डाळ असे मी 3 वाट्या म्हणजे 1-1 वाटी सगळं प्रमाण घेतलं आहे. हे स्वच्छ धुवून भिजत घालायचं आहे. ही खिचडी नॉर्मल पण आपण केली ना तर खरंच छान पौष्टिक आहे. इथे हे छान स्वच्छ सगळं धुवून घ्यायची डाळ 2-3 पाण्याने आणि मग ती भिजत घालायची आहे. साधारण 1-2 तास जरी ती भिजली की छान अगदी मस्त कुकर लावल्यावर 2 ते 3 शिट्यांमध्ये व्यवस्थित शिजते. आणि ही जर उकडलेली डाळ असेल ना तर ह्याची तुम्ही आमटी छान बनवू शकता.
तिखट डाळ खूप छान बनते. आता कैरीचा मोसम आहे तर कैरी घालून पण करू शकतो आपण. आणि पंचडाळ करायची असेल तर मग याच्यामध्ये चणा डाळ आणि उडीद डाळ मिक्स करायची. पण नॉर्मली ह्या 3 डाळींचं वरण किंवा खिचडी खूपच छान पौष्टिक होते. ही मी आता झाकून ठेवलं आहे. तोपर्यंत इकडे बघा मी कुकरही एक साईडला लावून घेतला होता मोदक बनवताना, तो दाखवते. कारण आपली जी ऑर्डर आहे ते आहे दाल खिचडी, बटाट्याची म्हणजे जिरा आलू, त्यानंतर चपात्या आणि पापड, लोणचं, मोदक. कसं आहे मी एकटीच आहे, मदतीला कोणी नाही आहे. फक्त संध्याकाळी मिस्टर आले की मग ते पॅकिंग विकिंग करायला त्यांची मदत होईल. बाकी तर मलाच करायचं आहे कारण माझ्या मदतनीस गावाला गेलेले आहेत. दुसरी माझी मावशी आहे, तिलाही लग्न आहे त्यामुळे ती पण बिझी आहे. तर मी आज एकटीच असल्यामुळे मी सकाळच कामाला लागले होते. खरं तर 14 जणांचा स्वयंपाक म्हणजे माझ्यासाठी फार नाही आहे, पण टाईम अगदी वेळेच्या मॅनेज झाला पाहिजे. पॅकिंग असतं, पण यावेळेस पॅकिंगला सर्व मदत माझ्या मिस्टरांनी केली त्यामुळे काम फास्ट झालं आमचं. इथे मी भात लावून घेतला आहे. आता खरं तर मी जेव्हा घरी ही भाजी बनवते, खिचडी बनवते, पौष्टिक खिचडी, त्यावेळेला भात मी पाणी काढून बाहेरच शिजवून घेते म्हणजे ती अगदीच जास्त पौष्टिक होते. आता इथे आपण जिरा आलू करून घेऊया कुकर होईपर्यंत. कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे. एक साईडला भरपूर कोथिंबीर चिरून तयार ठेवायची. कोथिंबीर, थोडीशी मिरची हिरवी तयारी असली की कसं आपलं पटापट सगळं होतं. याला थोडं जिरं जास्त लागणार आहे. मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत कारण आपल्याला कांदा घालायचा नाही आहे, त्यामुळे बटाटे जास्ती प्रमाणात घालावे लागणार आहेत. जिरे थोडेसे फुलल्यानंतर त्यामध्ये मिरची आणि थोडी कोथिंबीर घालून घेते. आणि आता आलं लसूण पूर्ण व्यवस्थित छान परतून घ्यायचं आपल्याला. मी ना इथे मुद्दाम झाऱ्याचा वापर करते. झाऱ्याने असं छान आपल्याला हे सगळं मिक्सिंग करायला बरं पडेल म्हणून. आणि आता यात फायनली बटाट्याच्या ज्या फोडी करून ठेवल्या आहेत त्या घालून घेते. हे बरोबर 2 किलो बटाटे आहेत. आणि याचं ना फार असं म्हणजे मॅश करायचे नाही आहेत ते आपल्याला. शक्यतो अख्खे बटाटे राहतील हे बघायचं आहे. आता इथे हे व्यवस्थित सर्व परतून घ्यायचे. यामध्ये आता काही ड्राय मसाले आपल्याला घालायचे, ते म्हणजे धणे पावडर, थोडीशी पुन्हा जिरा पावडर, आमचूर किंवा चाट मसाला. शक्यतो चाट मसाला घालायचा. चाट मसाल्याचा स्वाद खूप छान येतो. हळद आणि तिखट पण घालायचे रंगासाठी. तिखट म्हणजे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि मीठ घालायचं आहे. आणि जितकी कोथिंबीर घालता येईल ना तेवढी घालून मस्त अगदी परतून घ्यायचं म्हणजे त्या कोथिंबीरचा स्वादच ह्याच्यात खूप छान लागतो.
मी फोडणीला पण थोडी घातली होती, आत्ताही थोडी घातली. आणि हे पहा, मी आता काश्मीरी लाल मिरच पावडर घातली, जेणेकरून आपली भाजी सुंदर रंग येईल. ऑलरेडी मिरच्या आपण तिखटासाठी घातल्या आहेत. रात्रीचा प्रवास आहे आणि बहुतेक वयस्कर लोक आहेत, त्याच्यामुळे मी जास्त तिखट बनवणार नाही आहे. तर आपली इथे भाजी ऑलमोस्ट ही तयार होत आली आहे. तेल थोडंसं जास्त घालायचं, कारण कसं आहे, कांदा वगैरे काहीच नाही आहे, मग ती अगदीच ड्राय लागू शकते. आणि खूप हलक्या हाताने ही खालीवर करायची, ती अशी तुटून नाही द्यायची जास्त. आणि आता मी पुन्हा एकदा भरपूर कोथिंबीर घालेन आणि झाकून 1-2-5 मिनटं झाकून थोडी वाफ काढून घेईन, कारण बटाटा आहे, खराब नको व्हायला, उन्हाळ्याचे दिवस आहेत. बटाटा म्हणजे उन्हाळ्यात अगदी नाजूकच प्रकार आहे. पुन्हा एकदा मी गार्निश केले भरपूर कोथिंबीरने. आणि आता मी इथे चपात्या काय करताना दाखवल्या नाही, पण चपात्या आम्ही आता इथे 3 चपात्यांचा एक रोल असं फोल्ड करून घेणार आहे. तर मी आणि माझी मुलगी इथे आम्ही चपात्या रोल करायला बसलो आहे. इथे 42 चपात्या आहेत, प्रत्येकी 3 चपात्या द्यायच्या आहेत. असे आम्ही रोल बनवून घेतले छानपैकी. आणि एक साईडला मी लोणच्याच्या डब्या पण भरून ठेवल्या होत्या. इथे आता आले आपली दाल खिचडीचा टर्न. दाल खिचडी सर्वात लास्ट करायला घेतली, आधी सर्व पॅकिंग करून घेतलं. एक साईडला मी मायक्रोवेव्हला ऑलमोस्ट 28 पापड भाजून घेतले, म्हणजे पर हेड 2 पापड. तर इथे आता मी तेलातच करणार आहे, ह्याचं प्रमाण जास्त आहे. नॉर्मली घरी जेव्हा आपली 2-3 लोकांची खिचडी असेल, ही पौष्टिक खिचडी आहे. तुम्हाला मी सांगेन की ही करताना तूप वापरा आणि भात शक्यतो बाहेर शिजवून घ्या पाणी काढून. आणि अशी आठवड्यातनं 2 ते 3 वेळा जरी खाल्ली तरी वेट लॉसला पण ही खूप छान आहे. आणि त्याच्यात दूधी ॲड केली तर ती अजूनच बेस्ट आहे. तर इथे मी जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता हे सर्व फोडणीला घालून घेते. आपल्याला छान खमंग फोडणी करायची आहे पहिले. आता यात आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेते आहे. मी आहे ना, आज सकाळी उठल्या पहिले आलं लसणीची पेस्ट बनवून घेतली भरपूर अशी, जेणेकरून मला सगळ्याला यूज होईल. हे पहा, कालच भरपूर लसूण सोलून ठेवला होता मी. आधी 2 दिवस आधी तरी माझं प्रिपरेशन चालू असतं, म्हणजे मग घाई होत नाही कुठल्याच प्रकारची, कितीही जणांची ऑर्डर येऊ दे. आणि अगदी एकटं जरी करायला असलं तरी मग आपल्या हातात सगळं रेडी असल्यावर काही वेळ लागत नाही. तर इथे छान आधी आलं लसूण आधी मी मिक्स करून घेतलं आणि आता कांदा परतून घेते आहे. कांदा छान मऊ होत आला की याच्यात टोमॅटो पण घालून घ्यायचा आहे आणि तोही व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे. हलकंसं मीठ घालून घेतलं म्हणजे मग आपला कांदा टोमॅटो लवकर मऊ व्हायला मदत होते. प्रमाण जास्त असल्यामुळे जरा मीठ जास्तीचं घातलं आहे. आणि हो,
मेन म्हणजे मीठ थोडं जास्तीच घालायचं आहे. आपण आता आधी ही डाळ शिजवून घेणार आहोत, तर मीठ जास्ती याच्यासाठी घालायचं आहे कारण की एकदा भात घातला की मग आपल्याला ते अळणी लागायला नको, म्हणून आधीच व्यवस्थित डाळीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जितकं मीठ घालतो त्याच्यापेक्षा एखाद चमचा जास्त घालून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते भात मिक्स केल्यावर परफेक्ट होतं. आता ह्यात मी ड्राय मसाले घालते. धणे पावडर, लाल मिरची पावडर, थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद, हे सर्व मिक्स करून व्यवस्थित छान एक हलकंसं जरा पाणी घालून पण आपण खरं गरम करू शकतो. पण इथे मी लगेचच डाळ घातली आहे आणि एक साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे. ही बघा, ही डाळ आहे ना अशी घट्ट होते, कारण की मसूर डाळ आणि मूग डाळमुळे ती घट्ट होते खूप. तर ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आणि भिजत घातल्यामुळे ती खूप छान शिजली आहे, तुम्ही बघू शकाल. आता इथे व्यवस्थित ही मिक्स झालेली आहे. यात आपल्याला अजून थोडीशी डाळ घालावी लागणार आहे, कारण की 14 पॅकेट्स द्यायचे आहेत आपल्याला. कमीत कमी एक पॅकेट 200 ग्रॅमचं तरी द्यायला लागणार आहे. इथे आता मी गरम पाणी घालून व्यवस्थित ही उकळून घेणार आहे डाळ. तर आता इथे आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ताच किती टेम्पटिंग दिसते बघा. याच वेळेला आपण मीठ चेक करायचं आहे आणि वाटल्यास पुन्हा मीठ घालून घ्यायचं आहे. मी इथे आता थोडी कोथिंबीर ॲड केली आहे, म्हणजे मग कोथिंबीरचा स्वाद पूर्ण ह्या आमटीमध्ये उतरेल. आणि आपला एक सिक्रेट मसाला आहे, तोही मी घालून घेतला आहे. इथे मीठ थोडंसं लागणार आहे, म्हणून मी अजून मीठ ॲड केलं आणि पाणी ॲड केलं. ही छान उकळली की मग याच्यात आपण राईस मिक्स करायचा आहे. तोपर्यंत राईस सगळा व्यवस्थित हाताने भात मोकळा करून घ्यायचा. आता मी कुकरमध्ये शिजवल्यामुळे मला हाताने मोकळा करावा लागला. अदरवाईज जर हा बाहेर शिजवला तर आपण पाणी काढल्यावर तो मोकळाच होतो. तर इथे आता मी राईस पण मिक्स केला आहे, जसं जसं लागेल तसं. आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे ही थंड झाल्यावर घट्ट खूप होते, म्हणून आधीच थोडी पातळ ठेवायची आहे. आणि आपल्याला आता ही ट्रेनला द्यायची आहे, म्हणजे आता जरी ह्यांनी 6-6:30ला नेली तरी ते 8-8:30ला वगैरे जेवतील असं माझा अंदाज आहे. त्या हिशोबाने मी थोडी पातळच ठेवली, म्हणजे कसं ती ना घट्ट होऊन जाते जशी थंड होते, मग खायला मजा येणार नाही, म्हणून हलकीशी पातळच ठेवली आहे मी. गरम गरम आपण जेव्हा खायला घेतो तेव्हा अतिशय टेस्टी लागते ही खिचडी. यात मी पुन्हा एकदा भरपूर कोथिंबीर घातली आहे. आणि आता ऑलमोस्ट माझं काम संपत आलेलं आहे. आता ड्युटी मिस्टरांची लावणार आहे मला, कारण तयारी करायला जायचं आहे. माझी छोटी बहीण सगळं मेकअपचं सामान तिथे काढून रेडी आहे. मी मिस्टरांच्या हातात हे सर्व दिलं आणि त्यांना म्हटलं आता पॅकिंग तुम्ही बघा. इथे बघा, हे लोणच्याचे पॅकेट झालेले आहेत तयार. एक साईडला दाल खिचडी पण भरून तयार आहे. व्हिडिओसुद्धा त्यांनीच घेतलेत सर्व, मला काही नंतर बघावं लागलं नाही. आमच्या घरात असे सर्व ट्रेन झालेले आहेत मस्त, म्हणजे व्हिडिओ करायलाही ट्रेन झालेत आणि
पॅकिंगलाही. हे बघा इथे मोदक, बटाटा भाजी, लोणचं, एक एक चमचा ठेवला आहे आणि आपले जे राऊंड डबे आहेत त्याच्यामध्ये आपण खिचडी भरले आणि एक एक चपातीचा रोल आणि पापड आम्ही एकत्रच असे एका पॅकेटमध्ये 1-2 पॅकेटमध्ये हे करून म्हणजे अर्धे अर्धे असे 2-3 पॅकेटमध्ये दिले, कारण की यात ठेवले तर ते अगदी मऊ होऊन जाणार म्हणून ते वेगळेच आम्ही पॅकिंग केली. असं सर्व आमचं फूड इथे तयार आहे जायला आणि आता वेळ आली आहे माझी तयारी करायची. चला तर मग मी आता तयारी करणार आहे. तयारी झाली की मग लग्नाला जाणार आणि थोडं लग्न पण एन्जॉय करणार. कसं आहे ना, आपल्याला कितीही काम असलं काही असलं तरी आपण समोरच्याला अजिबात दाखवायचं नाही की मी इतके आत्ताच मी एवढी मेहनत करून आली आहे किंवा मला एवढे कष्ट पडले. नेहमी आपलं हसत राहायचं, छान राहायचं, स्वस्थ राहायचं, मस्त राहायचं. त्याच्यामुळे तो सगळा जो ग्लो असतो तो आपल्या चेहऱ्यावर दिसतो. तर अशी मी इथे आता 14 लोकांची ऑर्डर पॅकिंग करून तयारी करून लग्नाला जायला तयार झालेली आहे. तर जर कोणाला तुम्हालाही असा मेकअप वगैरे करायचा असेल तर DM करू शकता. मी डोंबिवली इथे राहते आणि माझी छोटी बहीणच आमचा मेकअप वगैरे नेहमी करते. आणि याशिवाय माझा टेलर त्याने ब्लाऊज बघा 1 दिवसात किती सुंदर ब्लाऊज मला शिवून दिला आहे आणि वर्क करून दिलं. त्याचंच डोकं या कलरचं वर्क करूया वगैरे. तर कशी दिसते मी सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आजच्या आपल्या डिशेस कशा वाटल्या, माझी ऑर्डर कशी होती, सर्व काही मला कमेंटमध्ये सांगा. मी वाट बघते तुमच्या कमेंट्सची. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते आणि हो अजिबात विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला. आणि जर तुम्हाला कोणाला मेकअपची ऑर्डर द्यायची असेल, ब्लाऊज शिवायचा असेल तर मला DM करा. मी तुम्हाला दोघांचेही नंबर देईन. चला तर मग आपण जाऊया लग्नाला आणि थोडीशी तुम्हाला नवरीचीही ओळख करून देते. ती माझी भाची आहे जिचा आपण केळवणाचा व्हिडिओ पाहिला होता. तर इथे आमची बघा नवरी पण तयार आहे. बाय बाय, एन्जॉय.